आजचा व्हिडिओ आपला बनवलेला आहे मी मसाल्याचा, म्हणजे येसूर मसाल्याचा। हा मसाला वापरल्याने भाज्या अगदी छान टेस्टी होतात आणि नॉन व्हेजला आणि व्हेजला दोन्हीही प्रकारच्या भाज्यांना हा मसाला चालतो। तर चला आपण याची रेसिपी कशी आहे ती बघूया। किचनमध्ये जाऊया आणि लगेच सुरू करूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। येसूर मसाल्यासाठी आपल्याला मेन म्हणजे लागणार आहे बाजरी। बाजरी ही फार महत्त्वाची आहे, त्यामुळे भाजीला छान चव येते। तर मी इथे 1 वाटी बाजरी घेतलेली आहे। तर मी इथे 100 ग्रॅम बाजरी घेतलेली आहे। ही माझी वाटी 100 ग्रॅमची भरलेली आहे। तर 100 ग्रॅम बाजरी घेतलेली आहे स्वच्छ करून। त्यानंतर त्याच्या प्रमाणामध्ये मी मसाले घेतलेले आहे। 5 टेबलस्पून मी इथे धणे घेतलेले आहे आणि 1 पोहे खायचा चमचा बारीक जिरे घेतलेले आहे, म्हणजे शहाजिरे, आणि 1 पोहे खायचा चमचा काळी मिरी, 1 पोहे खायचा चमचा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे आणि अर्धा पोहे खायचा चमचा लवंग घेतलेले आहे आणि 2 स्टार फूल घेतलेले आहे, त्याचे तुकडे केलेले आहेत आणि अगदी अर्धा चमचा नाकेश्वर घेतलेला आहे आणि 2 पोहे खायचे चमचे खसखस घेतलेले आहे। 3 तमालपत्र घेतलेले आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। 4-5 लाल सुकी मिरची आणि 5-6 त्रिफळाची फुलं घेतलेले आहेत आणि 1 जायपत्री, 1 मायपत्री आणि 2 मसाला वेलची घेतलेली आहे। छोटे आहे तर मोठी असेल तर 1 घ्यावी। त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे दगडफूल घेतलेले आहे आणि 2 पोहे खायचे चमचे तांदूळ घेतलेले आहे। त्यानंतर इथे घेतलेला आहे, ज्या वाटीने मी बाजरी घेतली त्याच वाटीने वाळवलेला कांदा घेतलेला आहे, हा सपाट वाटी, आणि त्याच वाटीने अर्धी वाटी डाळ झालेली आहे इथे हरभऱ्याची, म्हणजे हे 4 ते 5 चमचे आहे। तर हे सर्व प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। तर आता आपण पुढची स्टेप करूया। सर्वात आधी आपण बाजरी मस्तपैकी भाजून घ्यायची आहे, अगदी लो फ्लेमवर। बाजरी आपल्याला इथे या मसाल्यामध्ये अगदी महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आहे, त्यामुळे बाजरीमुळेच भाजीला छान चव येते। तर ही आपली छानपैकी भाजून झाल्यानंतर ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। 3-4 मिनटं आपल्याला भाजायला लागणार आहे। तर आता ही मस्तपैकी भाजून झालेली आहे, आपण ही एका भांड्यामध्ये साईडला काढून ठेवूया। त्यानंतर मी हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे डाळ बाजरी एकत्र पण भाजू शकता, पण मी मुद्दामच वेगवेगळे भाजणार आहे, कारण प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागेल म्हणून मी वेगवेगळं भाजलेलं आहे। आता हे पण आपण साईडला काढून ठेवूया। गॅस आपला लो ठेवलेला आहे, बिलकुल वाढवलेला नाही। आणि आता आपण हे सर्व खडे मसाले घेतलेले आहे ते इथे आपण भाजून घेऊया। हे सर्व खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि कमी जास्त सुद्धा करू शकता। जर तुम्हाला एखादा मसाला आवडत नसेल किंवा घालायचा नसेल तर तो तुम्ही स्किप केला तरी चालणार आहे। फक्त आपल्याला बाजरी हे मेन साहित्य आहे त्यामधलं, आणि हे बाकीचं आपलं सर्व आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। इथे मी 2 मसाला वेलची घेतलेली आहे, कारण या छोट्या आहेत, तर तुम्ही 1 मोठी असेल तर ती घेतली तरी चालेल। तर आता हे आपलं छानपैकी भाजून घेऊया। 3-4 मिनटं लागतील आपल्याला याला भाजायला। मंद गॅसवर भाजूया, मस्त खमंग सुवास येईपर्यंत। तर आता ही 3-4 मिनटं पण आपले छान भाजून झालेले आहे। त्यानंतर आपण त्यामध्येच आता धनेसुद्धा भाजून घेऊया। छान असा धन्याचा सुगंध येईपर्यंत, सर्व मसाला छान असा सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेऊया। सर्व मसाला आपण एकत्र भाजला तरी चालतो आणि हा थंड झाल्यानंतर आपण काढूया। तर सर्वात शेवटी मी शहाजिरे आणि खसखस ठेवलेली आहे, कारण ती खूप बारीक आहे, त्यामुळे मी शेवटी घातलेले आहे। गॅस बंद केला आणि आता नंतर जिरे आणि खसखस घातले आणि त्याला आपण एखादा मिनिट इथे ह्या गरम याच्यावरच ढवळून घेऊया, म्हणजे ते सुद्धा छान गरम होईल मसाल्याबरोबर। आता हे सर्व एका साईडला आपण काढून घेऊया। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला काढूया। आता आपले तांदूळ राहिलेले आहेत भाजायचे, तांदूळ पण आपण भाजून घेऊया। तांदूळ आपल्याला कोणताही घ्यायचा आहे, जो आपण रोज खातो भातासाठी, तो मी घेतलेला आहे। हा मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे 2 चमचे, तोही आपण मस्तपैकी भाजून घेऊया। हा आता काढून ठेवूया, भाजलेला आहे। त्यानंतर मी अर्धी वाटी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे अगदी
ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालू शकता किंवा स्किप केलं तरी चालणार आहे, पण मी दरवर्षी घालते त्यामुळे मी घातलेलं आहे. आणि हे पण छान असं आपण सोनेरी रंगावर मस्तपैकी भाजून घेऊया. तेल वगैरे आपण कोणत्या मसाल्याला टाकलेला नाही. त्यानंतर आता आपण कांदा भाजायचा आहे. कांद्यासाठी अगदी 1 छोटा टेबलस्पून आपण इथे तेल घातलेलं आहे आणि त्यावर आपण कांदा मस्तपैकी भाजून घेऊया. हा कांदा मी वाळून घेतलेला आहे उन्हामध्ये आणि आता तो मी भाजत आहे. त्याच्यामुळे छान तो पटकन भाजतो आणि रंगसुद्धा छान येतो. तर आता हा आपण मस्तपैकी भाजून घेऊया खमंग असा. 4-5 मिनटं झालेले आहे. आता हा काढून ठेवूया. तर 4-5 मिनटांनी आपला कांदासुद्धा मस्तपैकी भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे सर्व थंड झाल्यानंतरच आपल्याला काढायचं आहे मिक्सरमधून. हे सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे. आपण सर्वात आधी डाळ, बाजरी, तांदूळ एकत्र केलेले आहेत ते आपण मिक्सरला काढून घेऊया बारीक. त्यानंतर आपण मसाले काढूया. थंडीच्या दिवसामध्ये हा मसाला केला तर अगदी चविष्ट भाज्या होतात. तुम्ही जरूर एकदा करून बघा. आता आपली बाजरी, डाळ हे सर्व एकत्र काढून झालेलं आहे. हे आपण एका भांड्यामध्ये घालूया. तुम्ही बघू शकता मस्तपैकी फाईन पावडर तयार झालेले आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल आपणही असं करून ठेवावं तर जास्त दिवसाचं न करता एखाद्या महिन्याचं आपण अशा प्रकारे ही पावडर तयार करून घेऊ शकतो आणि हे आपल्या क्वांटिटीनुसार आपण ही भाजीमध्ये घालू शकतो. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेतले. आता नंतर आपण हे खडे मसाले भाजलेले आहे ते आपण इथे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान अशी पावडर तयार झालेली आहे. आता आपण हा मसालासुद्धा थंड झालेला आहे. हा पण आपण त्या मिक्सरला काढून घेऊया. ह्यामध्ये मिरची आवडीनुसार घालायची आहे, कारण आपण जेव्हा भाजी तयार करू त्यावेळेस आपल्याला मिरची आपण घालणार आहे. तर ही अगदी कमी तिखटवाली मिरची आहे. ही जस्ट मी थोडीशी कलरसाठी घातलेली आहे. आता हे बघा आपला मसालासुद्धा काढून झालेला आहे मिक्सरला. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि छान असा ही बारीक फाईन पावडर झालेली आहे. आता आपण हे दोन्हीही एकत्र करून पुन्हा त्याला एकत्र मिक्सरला एकदा फिरवून घेऊया, म्हणजे सर्व छानपैकी एकमेकांमध्ये मिसळून जाईल. तर इथे मी मीठ वगैरे टाकणार नाही. तुम्हाला जर आवडत असेल मीठ टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. आणि हा मसाला जास्त दिवसाचा किंवा 5 ते 6 महिन्याचा किंवा 1 वर्षभराचा करून ठेवायचा नाही, कारण बाजरी आणि डाळ असल्यामुळे ते पीठ असतं आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त दिवसाचा करायचा नाही, 1 महिन्याचा केला तर चालेल. हा आपल्या आवडीनुसार क्वांटिटीनुसार भाजी किती आहे त्यानुसार 1 चमचा 2 चमचा घालायचा आहे. तर हे बघा छानपैकी आपलं मिक्स झालेलं आहे. ह्या मसाल्यापासून व्हेज नॉनव्हेज दोन्हीही भाज्या छान होतात. आणि 3 ते 4 माणसासाठी जर करायचं असेल तर आधी तुम्ही 1 छोटा पोहे खायचा चमचा घालून बघा. जर तुम्हाला कमी वाटला तर आणखी घाला. आणि वरून आपण आपल्या आवडीनुसार तिखट, हळद, मीठ हे ॲड करायचं आहे. तर हे बघा हा असा आपला अगदी झटपट तयार होणारा अगदी हेल्दी आणि छान असा चविष्ट येसूर मसाला तयार झालेला आहे. खास करून हा मसाला चिकन आणि मटणसाठी वापरतात, त्यामुळे भाज्या अगदी चविष्ट होतात. तर खेडेगावामध्ये जेव्हा कंदुरी किंवा बोकड्याची करतात देवासाठी त्यावेळेस हा मसाला जरूर करतात. असा हा आपला टेस्टी मसाला भाज्या टेस्टी होण्यासाठी तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे अशा छान रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. गुड बाय.